बाळाजींनी वाचन पुरे केले. पुरंदरवरून दिलेरखान पठाणाने ते पत्र पाठवले होते. दसऱ्याचा मुहूर्त धरून त्याने आपला खास हेजीब राजांच्याकडे पाठवला होता. संभाजीराजांना मोगली मनसब दिल्याचे शाही फर्मान औरंगजेबाने दिल्लीहून जातीनिशी सांडणी स्वरावरून पाठवले होते. ते फर्मान मिर्झा राजाच्या गोठाजवळ आले होते. जातीनिशी सामोरे जाऊन संभाजीराजांना ते स्वीकारायला पाहिजे होते. बाळाजींनी वाचून थैलीबंद केलेल्या पत्राकडे बघताना राजे कसल्या तरी विचारात गढून गेले. त्यांनी बाळाजींच्याकडून पत्र आपल्या हाती घेतले. थैलीतून पत्राची वळी बाहेर काढली. ती उलगडून पत्रावरून एक धावती नजर फिरवली. दिल्लीरच्या पत्रात कुठे चुकूनसुद्धा राजांसाठी अदबीचा आदराचा शब्दही दिसत नव्हता. राजांनी एक उतरता निश्वास सोडला. पत्र पुन्हा थैलीबंद केले. इतक्यात जातीनिशी आखाडा फोडून आलेले विजयादशमीचे सोने राजांना देण्यासाठी संभाजीराजांनी महालात प्रवेश केला आणि पुढे होत संभाजीराजांनी राजांच्या पायावर डोके ठेवले. राजांच्या ओंजळीत लुटीचे सोने देताना संभाजीराजे म्हणाले, महाराज साहेब, आम्ही बयाजवार बिलाकसूर आखाडा फोडला, एका वारात चोखचित केला. राजांच्या हातातील दिल्लीरच्या पत्रथैलीवर संभाजीराजांचे सोनं होतं. एकदा आपल्या ओंजळीकडे आणि एकदा समोरच्या आपल्या पुत्राकडे राजांनी बघितले. राजे विचारांच्या तंद्रीतच होते. तुम्ही आखाडा फोडून सोने बाहेर काढलंत, आम्ही मात्र आमच्या हातानं आमचं सोनपान आखाड्यात लुटलं आहे. कधी कधी माणसाला अंदाज नसलेले सीमाही उल्लंघाव्या लागतात. जगरहाटी वेगळं सीमोल्लंघन करावं लागतं. धुमसणाऱ्या दिल्लीरनं अचूक वेळ साधली. राजे हत्यारानं सोनं उष्ट केलं, तसंच या मुहूर्तावर अक्कल हुशारीनं राजकारण उष्ट करा. आई जगदंबा त्यासाठी तुम्हाला आपल्या वाघाचं बळ देईल. राजांनी ओंजळीतले सोनपान आणि थैली तशीच आऊजींच्या हाती दिली आणि आपल्या हाताच्या बोटाने इशारा करून त्यांना जायला सांगितले. आपल्या हातातील अंगठी उतरून संभाजीराजांच्या ओंजळीत ठेवली. दसऱ्याची सोनपाने सुकलीसुद्धा नाहीत, तो संभाजीराजांना पुन्हा गड सोडावा लागला शाही फर्मान स्वीकारण्यासाठी. राजांचा आणि माँसाहेबांचा आशीर्वाद घेऊन संभाजीराजे राजपुतांच्या गोठाजवळ आले. सोबतीला दावलजी घाटगे, नेताजीराव, गंगाधर पंत आणि विश्वासू मंडळी होती. किरतसिंगाने सामोरे घेत त्यांना आगवानी केली. आइये शंभू राजे म्हणत मिर्झा राजाने पुढे येत त्यांचा हात हातात घेऊन स्वागत केले. मिर्झा गौरवर्णीय चेहरा उजळून गेला होता. दख्खनेत कुणालाही नाही अशी फत्ते त्याला मिळत आली होती.